विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः महेंद्र दळवी सर आहेत। सर, काय सांगाल, आज जुईलीचा अर्ज मागे घेतला, काय नेमकी भूमिका होती अर्ज मागे घेणे? मग असं की माझ्या कन्याचा फॉर्म मी 30 तारखेला अपक्ष भरला होता, परंतु पक्षात शिस्त पाळणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून साहेबांच्या आदेशानुसार आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश केला की एकंदर महाराष्ट्रामध्ये जे सीट शेअरिंग झाले ती कोकणची सीट ही राष्ट्रवादी वाट्याला गेली आणि म्हणून त्यांच्या आदेशाने आज मी फॉर्म पाठी घेतला। दुसरी गोष्ट, आज उमेदवारी अर्ज मागे घेतला तुम्ही, पण आज संध्याकाळच्या वेळेला तुमची एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावरती आहे, तर काय नेमकं सांगायचं आहे तुम्हाला त्यातून? असं आहे की एका वडिलांनी मुलीसाठी केलेली पोस्ट आहे, कारण एकंदर 30 तारखेला फॉर्म भरत असताना कोकणातल्या माझ्या समस्त जनतेच्या वतीने किंवा माझे जे जाणणं मानणारे आहेत, जे विविध राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, त्यांनी त्यांचा मॉरल किंवा त्यांनी सपोर्ट केला म्हणून तो फॉर्म भरला होता आणि म्हणून कन्याचा फॉर्म पाठी घेताना कुठलाही वडील किंवा कुठलाही बाप या संदर्भात भावनात्मक पोस्ट त्यातली ती पोस्ट आहे माझी। पण या पोस्टमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षवेधी ठरते, त्यात तुम्ही म्हटलंय की कोकणातल्या काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केलाय। कोण हा नेता आहे आणि काय नेमका कशा पद्धतीने आपला आत्मविश्वास कमी केला? कोण नेता असं नाही आहे, एकंदर कोकणातल्या आमच्या पक्षाच्या नेते मंडळींनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जर बसून चर्चा केली असती तर कदाचित सगळ्यात जास्त मताधिक्याने आमचा पक्ष होता, तर आम्हाला ते अध्यक्ष मिळालं असतं आणि मध्ये 3 नंबरच्या असताना भारतीय जनता पार्टी दिलं। याची मागची ज्यांनी खेळी केली त्याला उद्देश होता आणि दुसरं म्हणजे एकंदर मी राजकारणामधला माझा जो प्रवास आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात मी उभा ठाकलो कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि बघता बघता या स्वायत्त निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उदा मी जिंकू दिला नाही आहे आणि मग मी त्या भावनेतनं पोस्ट केली की मी ज्याच्यासाठी राजकारण आलो त्यांना मी राजकारणापासून बाजूला केलं। कदाचित ही निवडणूक मी मुलीच्या रूपाने लढलो असतो तर ज्यांच्या विरुद्ध माझा आत्ता लढाई सुरू आहे, जरी महायुती धर्म असला तर त्यांच्याकडनं महायुती धर्म पाळला जात नाही आहे आणि माझ्या कन्याने पण ती स्टेटमेंट दिली होती आणि मग त्या आधारे मी आज स्टेटमेंट केली की खऱ्या अर्थाने ती लढली असती, ती जिंकून आली असती आणि दुसरा एखादा राजकीय अंतर झाला असे त्याच्या मागची ती पोस्ट आहे। नक्कीच आज एकनाथ शिंदे रेवदंड्याला आले होते, आपणही त्यांना भेटायला गेला होता, त्यांना रिसिव्ह केलं, पण आप्पासाहेबांच्या घरी गेल्यानंतर तुम्ही तातडीनं तिथून निघून आलात, काय नेमकं घडलं होतं असं? नाही, शिंदे साहेब जेव्हा आप्पासाहेबांनी भेटतात ते भावनात्मक दृष्टिकोनाने येतात। आमदार म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून त्यांना रिसिव्ह करणं माझं काम आहे, पण शेवटी आतमध्ये आम्ही गेलो, दर्शन घेतलं मी आणि मग साहेबांची आज्ञा घेऊन मी बाहेर गेलो, कारण साहेब थांबणार होते आणि मग त्या दृष्टिकोनात मी त्यांना सांगून निघालो, त्यामध्ये कुठे रागाने किंवा त्यागाने असं अजिबात नाही। म्हणून मला सांगितलं की शिंदे साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वोच्च आदेश असतो, त्याला पालन करायला मी कार्यकर्ता आहे आणि कुठेही त्याच्यामध्ये असं दुजाभाव अजिबात नाही। नक्कीच आपण बघितलं, जिल्हा परिषदची निवडणूक झाली, त्यानंतर महायुतीतले सगळे घटक पक्ष एकत्र आले, त्यावेळेला आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशी तुमचं पुन्हा एकदा सूत जुळल्याचं दिसत होतं। आता पुन्हा असं काय घडलं की तटकरे तुम्हाला नकोसे वाटायला लागले? नाही, तटकरेंचं माझं कधी सूत जुळलं नाही आणि कधी जुळणारही नाही, कारण गेल्या राजकारणामध्ये 4 वेळा त्या व्यक्तीने मला फसवलेलं आहे। आपण सगळे साक्षीदार आहात। मागच्या 2 जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद निवडून असेल, मानसीधरच्या रूपाने, माझ्या रूपाने असेल किंवा लोकसभेला त्यांचं एवढं काम करून त्यांनी माझ्या विरोधात विधानसभेला काम केलं। आता झाल्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सर्वाधिक आहोत, मग इथे धर्म कोणी पाळला, मग आम्हीच पाळायचा का? हा त्याचा मागचा उद्देश होता। मग तटकरेचं मी या बाबतीमध्ये कधीच समर्थन करणार नाही, पण शेवटी आज महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत। शिंदे साहेबांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आदेश आहे आणि त्याचं पालन तर आम्ही निश्चित करणार। नक्कीच हे होते महेंद्र दळवी। सुनील तटकरे यांच्यावर आपला रोष आहे, कारण त्यांनी 4 वेळा आतापर्यंत आपल्याला फसवलंय आणि त्यामुळे त्यांना माझा विरोध हा कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।